धैर्य आत ये. चला. धैर्य थांबा. मी तुम्हाला आत घेऊन जाते. काही गरज नाहीये त्याची. चल. सावकाश सावकाश. झालं झालं झालं. थोडंच पायऱ्या राहिलं. 7च पायऱ्यात. चला. हा सावकाश. झालं धैर्य. बघा 2-3च पायऱ्या राहिलं. हा चला पटकन जाऊ. सावकाश. या सावीचे हे असले सगळे उपकार नकोयत मला. नकोयत. चला हळू. हा आराम आराम. या. थांबू. आओ धैर्य. हळू. सावकाश. 1 मिनिट. असू दे. काही गरज नाही. आओ करतो माझं मी. सावकाश. हे बघ सावी, तू हे जे काही करतेस ना ते नकोय मला. मला मला तुझी मदत नकोय ना तुझे उपकार पाहिजे. आत्ताच्या आत्ता माझ्या डोळ्यासमोरनं चालती हो. धैर्य काय बोलताय तुम्ही? हे सगळं मी तुमच्यावर उपकार म्हणून किंवा तुमची मदत म्हणून नाही करते. हे सगळं मी माझं कर्तव्य म्हणून करते. मला माहितीये तुम्हाला ते पण नाही आवडणार. खरं तुम्ही जोपर्यंत बरे होत नाही ना तोपर्यंत मी माझं कर्तव्य पार पाडतच राहणार आहे. काय बोलतेस तू? हे बघ, तुझं काही कर्तव्य बिर्तव्य नाहीये. हो असं कसं म्हणताय तुम्ही? एकमेकांची काळजी घेणं हे नवरा बायकोचं कर्तव्यच असतं की. हे बघे सावी, काही संबंध नाहीये तुझा माझ्याशी. बायको नाहीयेस तू माझी. हळू. धैर्य. मी पाणी देऊ का? नाही देत. धैर्य. तुम्हीच म्हणता ना की मी या घरातली नोकर आहे म्हणून. मग तुमच्या नोकरांनीकडनं पण तुम्ही काम करून घेणार नाही? तुम्ही मला नोकर समजून काम सांगा. मी मात्र बायको म्हणून सगळी कर्तव्य पार पाडते. 1च मिनिटात आलेच.
माझा धैर्य एवढा आजारी आहे, एक आई म्हणून त्याची काळजी घेण्यासाठी मला तिथे थांबायला हवं. पण ही काय त्याचा पिछा सोडायलाच तयार नाहीये. आई, काय चाललंय तुझं? त्या पोरीच्या तालावर नसतेस. मला तर एक गोष्ट कळतच नाही की तिला तू घरात घेतलंच कसं काय? आई भात झाला आता. नक्की तुझ्या डोक्यात काय चालू आहे ते सांग. होय, नाहीतर आम्हाला आमचं डोकं चालवावं लागणार. वंसा, वंसा, वंसा आहेत का घरात? तू इथे कशाला आलीस? आणि येण्याआधी तुला कळवता येत नाही का? अहो दामिनी मॅडम, असं काय करतायस तुम्ही? धैर्य भाऊजींचा एवढा मोठा ऍक्सिडेंट झाला हे कळाल्यावर माझा जीव असा घाबरून थरथर थरथर कापायला लागला हो. आता त्यांना घरी आणले कळाल्यावर माझे पाय आपोआपच इकडे यायला निघाले. हे बघा की मी त्यांच्यासाठी सफरचंद पण आणले. हे बघा 200 रुपये किलो चालले, 200 रुपये किलो. आता मला माहिती ते काय जास्त खाणार नाहीत, त्याच्यामुळे पावशेरच आणलेत मी. आता भाऊजी कसे आहेत? बरे आहेत ना? हा, बघा की अहो, आमच्या भाऊनगने फसवून कोणीतरी घरातनं बाहेर नेलो आणि त्यांना वाचवता वाचवता धैर्य भाऊजींचा एवढा मोठा ऍक्सिडेंट झाला. म्हणजे पिक्चर मध्ये कसं होते बघा, डिक्टो सगळं तसं झालं. पण राऊंड राऊंड मला एक प्रश्न पडलाय, हे सगळं असं झालं कसं काय हो? प्रश्न कसले पडतायत ग तुला? पोलिसात भरती व्हायचंय काय? हे बघ, उगाच फापट पसारा लावत बसू नकोस. आम्हाला आमची कामं पडलेत. कशासाठी आलेस ना ते बोल आणि निघ इकडनं. उगाच मला आता अडथळा नको. मला नाही तुमचं हेच लय आवडते बघा, डायरेक्ट मुद्द्यावर बोट. आता बोलतेस का पाय काम येते? दामिनी मॅडम, आता काय सांगू तुम्हाला? आमचे भाऊ आहेत का नाही? जस जसे दिवस जायला लागलेत की नाही, तस तसं भाऊंचे दिवस जवळ यायला लागलेत असं वाटायला लागलंय हो. भाऊंची तब्येत दिवसेंदिवस लईच ढासळायला लागली. डॉक्टर आले होते, ते काय MRI का काय करा म्हटले. कशी बशी पैशांची जुळणा केली आणि MRI केलं. आता म्हणते ऑपरेशन केलं पाहिजे. आता एवढ्या पैशांची जुळणा करायला आधी आमचं ऑपरेशन करून आमच्या किडन्या विकल्या पाहिजेत. मला तर काय कळनाच झालं, एवढ्या पैशांची कशी जुळणा करायची, काय करायचं. मग माझ्या लक्षात आलं, आपल्याला एक वंस आहेत, वंस. आणि म्हणूनच मी इथं आले. वंस, वंस.
सावी, कशाला करतेस हे सगळं? हे सगळं ना, हे सगळं आत्ताच्या आत्ता धैर्य. फिरतीचा नाद खुळा ठिणगीचा जाळ खुळा गपगार करतो या गुलाबी हवार खुळा हो दुरावते आस पुन्हा पुकारते साद पुन्हा वनवायो रातला लावतो या याड पुन्हा जीव फिरून फिरून तिथंच येतो या दुरून यो झुरून एकच होतो या जीव फिरून फिरून तिथंच येतो या दुरून यो झुरून एकच होतो या नशिबाच्या हाती हात ग जुळली या गाठ ग जुळली या गाठ ग जुळली या गाठ ग जुळली या गाठ. धैर्य, सांगितलं ना तुला, मला तू तुझी काळजी काही म्हणजे काही नकोय. तुझा चेहरा सुद्धा बघायची इच्छा नाहीये माझी. कशाला करतेस हे सगळं? काही केलंस, किती चांगली वागलीस, माझी तुला किती काळजी आहे हे दाखवलंस, किंवा माझ्या जवळ येऊन मला मोहात पाडायचा प्रयत्न केलास ना, तरी तुझ्या मनात जे ना ते कधीच मिळणार नाही तुला. धैर्य, तुम्ही मला किती पण लांब करा, किती पण हडतूड करा, पण एवढ्या दिवसात मला एक गोष्ट कळली. माझ्या मनात तुमच्याबद्दलचे प्रेम ते फक्त तुमच्याकडनंच मिळणार आहे. तुमचं प्रेम आणि भाऊंच्या जमिनी मिळवण्यासाठी मी काही करायला तयार आहे. सावी, तू काही कर ग, पण धैर्यांचं प्रेम आणि त्यांची प्रॉपर्टी तुला कधीच मिळणार नाही. आपण ती जर मिळू शकते तर फक्त मलाच, कारण धैर्यांवर फक्त माझा हक्क आहे. हो ना धैर्य? होय, माझं जे काही असेल ते फक्त तुमचंच आहे इरा. इरा, तुला जितकी बळजबरी करायची ना तितकी कर. त्यांच्याकडनं जे काही बोलून घ्यायचंय ते सगळं बोलून घे, पण एक गोष्ट लक्षात ठेव, प्रेम हे पावसाच्या थेंबासारखं असतं. आबाळानं किती धरून ठेवायचा प्रयत्न केला ना तरी थेंब जमिनीला मिळतातच. तसंच प्रेमाचं असतं. प्रेमात ज्याच्या वाट्याला जे यायचंय ते येऊनच राहतं. तू किती बळजबरीनं जिंकायचा प्रयत्न कर, शेवटी जिंकणार प्रेमच.
धैर्य धैर्य पाहिलं तुम्ही कसं बोलून गेली मला ही पोरगी. तिला ना आता मला लग्न करायचंय माझ्याशी. धैर्य अहो हे पण काही विचारणं झालं का? जेवढं विचारतोय त्याचं उत्तर द्या. हो, मला फक्त तुमच्याशीच लग्न करायचंय. मग त्यासाठी मी जे काही सांगल ते नीट ऐकायला लागल. तुम्ही फक्त सांगा. ह्या खोलीत ना कुठं चालायचं नाही. अगं ए, श्श्श. किती नाही ओरडतीस ग तू. हे बघ, सावीला काही पण कळता कामा नाही. भावराव नाही के ना, तो जोपर्यंत पूर्णपणे वेडा होऊन आयुष्यातनं उठत नाही ना तोपर्यंत तुझ्या वंशला ना अद्दल घडणार नाही. अहो दामिनी मॅडम, खरं आमचे भाऊ बस. आमचे भाऊ, तुम्हाला किती काळजी आहे ना त्यांची ते सगळं माहिती आहे आम्हाला. उगाच तोंड उघडायला लावू नको आता. नाही उघडायला लावत, नाही लावत. खरं कसं आहे ना मॅडम, माझं पण तोंड असंच बंद होत नाही. त्यात काहीतरी टाकायला लागते. आता तुम्हाला तर माहितीच आहे, बाहेरच्या जगात करायचं म्हणलं की किंमत मोजायला लागते का नाही, आहे की नाही? सॉरी सॉरी. हे आता एवढेच. बाकी नंतर मिळतील. आता कस, एक मिनिट. हे घ्या, धैर्य भाऊजींना आठवणीने द्या हा, नाहीतर विसरशीला. 200 रुपये किलो आणलेत. धरा धरा. येते हं. भाऊजी येते हं. मॅडम, दीपा वहिनी आली होती का? हो, आली होती. हे माझ्या धैर्यासाठी सफरचंद द्यायला आली होती. तिला वाटलं असेल हे असले फालतू सफरचंद देऊन मला बरं वाटेल म्हणून. मला ना तुमच्या नायकांकडलं कुणी दिसलं जरी ना तरी माझा दिवस खराब जातो. खरं म्हणजे ना तुमच्यापैकी कोणाशी मला संबंधच ठेवायचा नाही. तू आमच्या राशीला आलेस ना, एवढंच खूप. घेते आणि जा. सावी, अगं हे काय करायलीस? नाचणीचं सत्व बनवते धैर्यांसाठी. त्यांना ना लईच अशक्तपणा आलाय.
जोपर्यंत ठणठणीत बरे होत नाही ना तोपर्यंत असंच पौष्टिक पौष्टिक करून त्यांना खायला घालणार आहे. करो असं चांगलं चुंगलं करून खायला घातलं ना मग बघ भाऊजी कसे एकदम बरे होतात. धैर्य कधी एकदा बरे होतात ना असं झालंय मला. एवढे धावपळ करणारे धैर्य असे असलेले बघवत नाही हो. सावी किती गुणाची बायको आहेस ग. हा म्हणजे एवढं काय काय घडतंय तरी तुझं प्रेम जराही कमी झालेलं नाही. ती काळजी करतेस धैर्य भाऊजींची. हा आम्हा दोघींना ना लय कौतुक वाटतं बघ तुझं. पण ताई अहो आपल्याला कितीही कौतुक असलं या घरातला ना हिचं कौतुक नाहीच आहे ना. म्हणजे बघा ना त्या सावीचं कौतुक आहे ना तिच्या कष्टाचं ना तिच्या प्रेमाचं. हे अगदी खरं बोललीस बघ. मनातलं बोललीस नीता. सावी ते एक सांगायचं होतं तुला. म्हणजे आता आई असं बोलू नये पण त्या थोडा चॅप्टर आहेत अगं. हो हो सावी. आणि एक त्या जेव्हा असं लाडीगुडीने बोलत असतात ना तेव्हा नेमका त्यांच्या डोक्यात ना काही कुचका प्लॅन शिजत असतोय बघ. तू मात्र सांभाळून राहा. स्वतःला जप. काय चाललंय सगळे? विचार करून करून कधी डोक्याचं भज व्हायला लागलंय आता. आई अगं सांग की काय प्लॅन आहे तुझा? आई आम्हाला कळलंच पाहिजे. हा त्या सावीची तिच्याच पद्धतीने वाट लावायचा प्लॅन आहे माझा. आई सबराट प्लॅन आहे. कमाल. आई हे काम कसलीच गडबड न करता करल असा एक परफेक्ट माणूस मला माहिती आहे. वहिनी तुमची काळजी कळतेय मला पण तुम्ही काळजी करायचं काहीच कारण नाहीये. या घरातल्या माणसांना मी पण चांगलंच ओळखलंय आता. त्यामुळे त्यांच्या डोक्यात जे काही शिजते ते त्यांनाच कसं खाऊ घालायचं ना ते पण मला चांगलंच माहिती. तुम्ही नका काळजी करू. एक मिनिट. आता घ्या. माझ्यासाठी तुमच्यासाठी आणि तुमच्या या गोड बाळासाठी. बाळा आता आईला सांगायचं अजिबात कसलंच टेन्शन घ्यायचं नाही. आता जे काय करायचंय ना ते सावी काकी बरोबर करते सगळं. घ्या. गरम गरम आहे तोपर्यंत खाऊन घ्या.
मी ही वाटी धैर्यानं देऊन येते. सावी, थँक्यू. आलेच. भास्कर, कुठे घेऊन आलायस तू मला? मला इथे आणण्यापेक्षा त्या मुलाला आपल्या ऑफिसमध्ये बोलवायचं ना रे. खरंच तुम्हा दोघांची कामं ना तुमच्यासारखीच आहेत. आई कधीतरी आमच्यावर विश्वास ठेवत जा की. कसं आहे, सगळी कामं ऑफिस मधल्या एसीत बसून होत नाहीत. त्यासाठी असं गल्ली बोळत फिरावं लागतंय. काय दादा? पाच झालं. आता मला अक्कल शिकवू नको. आधी मला सांगतो, मुलगा कधी येणार आहे? थांब. अरे काय झालं? लागतोय का फोन? तुला कळत नाहीये का? या अशा ठिकाणी अजून किती वेळ तात्काळ उभं राहायचंय आपल्याला? अरे क्या रे, किधर भी हक देते. हाँ बोलते भाई लोग. क्या भास्कर बच्ची कैसा है? हाँ मैडम. हेलो मैडम. हेलो अरे मायसाहेब, नऱ्या समोर त्याची वाट लावतो, पण कोणाला वाट बघायला लावत नाही. अरे उशीर आहे आपला मॅडम. जो टाइम द्यायचा त्या टाइमाच्या ना आधी ना नंतर करेक्ट काट्यावर यायचा. काय वाटकर तेरे को तो मालूम है ना बच्ची, मैडम को बता नहीं. हा आपलं काम करणार आहे. अकलेचा भागच नाही का रे तुम्हाला? आणि काय रे भास्कर, काय म्हणाला होतास तू? आपल्याला हवा तसा आणि आपलं काम करणारा असा माणूस आपल्याकडे. हा, तुमच्यावर विश्वास ठेवला ना तिथेच चुकले. मूर्ख. दामिनी मॅम, एक मिनिट. भाऊ शिकवायचं आम्हाला.
का भुलतोसी वरली अंगा उस डोंगा परी रस नाही डोंगा. त्यामुळे या नरेशला लगेच जज करू नका. सो प्लीज डोंट जज अ बुक बाय इट्स कव्हर. भाऊचा लाडका विद्यार्थी आहे. त्यांच्या संस्कारात वाढलाय. त्यामुळे मी कधी तत्व तोडत नाही आणि दिलेला शब्द तर कधीच मोडत नाही. मग जग इकडचं तिकडे झालं तरी चालेल. कसं आहे मॉडेल? एकदम क्वालिटी. एका स्विच मध्ये डायरेक्ट पल्टी मेंबर आहे का नाही? आई म्हणलेल ना, आपल्या कामासाठी परफेक्ट माणूस आहे. खरंय, हा आपलं काम करेल यात आता तरी मला काही शंका वाटत नाही. अरे करणार. नऱ्या तुमचं सगळं काम करणार एकदम 100%. पण काम काय रे? सगळ्यात आधी तुझं नाव बदलायचं. नऱ्या, आजपासून तुझं नाव अंगद. अंगद निमकर. अंगद निमकर. चालतंय. अंगद निमकर. आपल्याला काय रोक्का मिळाल्याशी मतलब काय. काम होणार तुमचं. पण काम काय आहे? सांगते.